हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॉम अँड जेरी यूट्यूब चॅनल. आम्ही आता निघालोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायला आणि आता माझ्यासोबत आहे जेरी आणि माझा भाऊ. तर तो गाडी काढतोय आता. एक मिनिट, मी तुम्हाला त्याला पण दाखवते. हॅलो. आता आम्ही निघतो जायला. चला, आता दुपारचे 12 वाजलेत आणि आम्ही निघालोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायला. आता आम्ही मालवण जेट्टीला पोहोचलोय. ही नवीन जेट्टी आहे. तिथून राईट साईडला आल्यावरती जुन्या जेट्टीवर तिकीट काउंटर आहे. तर आम्ही आता तिकीट काढलंय. 100 रुपये पर पर्सन आहे आणि 3 ते 10 वर्षाच्या मुलांना हाफ तिकीट आहे. इथे समोर राईट साईडला आणि लेफ्ट साईडला लाईन लागली आहे बोटीमध्ये चढायला. तर आम्ही पण आता जातो आणि लाईनमध्ये उभे राहतो. आता आमची बोट निघाली आहे किल्ल्याच्या दिशेने. शिवाजी महाराजांकडे 362 किल्ले होते, पण त्यांना असे जाणवले की शत्रूंचा पराभव करण्यासाठी आणि स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती ही गरजेची आहे. त्यानुसार त्यांनी चांगल्या आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेतला आणि सिंधुदुर्गासाठी कुर्टे बेट निवडले. गोविंद विश्वनाथ प्रभू यांच्या कुशल नेतृत्वाखाली सुमारे 3 वर्षांच्या प्रयत्नानंतर किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला सिंधुदुर्ग हे नाव दिले, ज्याचा अर्थ समुद्राचा किल्ला असा होतो. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी स्वराज्य उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती अथांग आहे. शिवाजी महाराजांनी लोकांच्या रक्षणासाठी आणि स्वराज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले होते. त्यातील एक किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला होय. या सिंधुदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. किल्ल्यावर आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत, तर आम्ही थेट त्यांच्या घरी चाललो आहे. ते किल्ल्यावरच राहतात. त्यांचं हे मूळ घर आहे. आता ही त्यांची 13वी पिढी चालू आहे. तर आता आपण त्यांच्या घरी जाऊ. ही त्यांच्या घराची बॅक साईड आहे आणि इथे त्यांचं दुकान आहे. इथे बरेचसे स्नॅक्स आयटम तुम्हाला मिळतील आणि कोल्ड्रिंक्स वगैरे पण मिळतील. आणि हे मंदिराच्या अगदी समोर आहे. आता मी तुम्हाला त्यांच्या घराची फ्रंट साईड दाखवते. हे त्यांचं सुंदर असं जुनं घर आहे. आता मी तुम्हाला भेट घडवते आमचे आजचे गाईड जे आहे, जे आम्हाला गाईड करणार आहेत सिंधुदुर्ग किल्ला, त्यांची. चला तर मग त्यांना भेटूया. माझं नाव हेमंत हनुमंत वांगणकर आहे आणि मी किल्ल्यातलाच रहिवासी आहे. ओके. आता ही 10वी पिढी चालू आहे किल्ल्याला. हां. पूर्वीपासून आम्ही राहत आलेलो. 1695 पासून आमची ते वस्ती आहे किल्ल्यावर. ओके, ठीक आहे, सुरुवात करूया. ओके. तर किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग किल्ला आणि शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला आहे. आणि हा किल्ला शिवाजी महाराजांनी 17व्या शतकामध्ये बांधलाय. त्या किल्ल्याचं नाव शिवाजी महाराजांनी ठेवलं होतं सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्ग या नावाचा अर्थ असा होतो, सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे समुद्रामध्ये बांधलेला किल्ला. हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधायला सुरुवात केली होती 25 नोव्हेंबर 1664 पासून आणि किल्ल्याचं बांधकाम 3 वर्षामध्ये कंप्लीट झालं होतं 29 मार्च 1667 मध्ये. टोटल किल्ला बांधायला 3 वर्ष लागली आणि खर्च आला 1 कोटीहून सुवर्णमुद्रा. त्या काळामध्ये 3000 मजूर कामाला होते किल्ला बांधायला. त्यावेळी फातरवट, सोनार, गवंडी, लोहार ही माणसं 3000 दिवस रात्र काम करायची. किल्ला समुद्रात बांधणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. समुद्राला पाणी कमी व्हायचं त्यावेळी किल्ल्याची तडभिंत बांधायचे. समुद्राचं पाणी वाढायचं त्यावेळी मग आतलं बेटावरचं बांधकाम करायचे. आणि हा किल्ला बांधण्यापूर्वी हे खडकाचं बेट होतं. हे बेट कुर्टे नावानं ओळखलं जायचं आणि त्या कुर्टे बेटावर महाराजांनी किल्ला बांधला होता. तर 48 एकरचा हा पूर्ण बेट होता आणि त्यावर हा किल्ला आहे. या किल्ल्याची तडभिंत 3.5 किलोमीटरची आहे आणि किल्ल्याला एकूण 27 बुरुज आहेत अशी. हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा, मुख्य प्रवेशद्वार, जिथून तुम्ही आतमध्ये किल्ल्यामध्ये प्रवेश केला होता आणि इथून तुम्ही आतमध्ये पुढे आलात. ती सर्व किल्ल्यामध्ये जी घरं आहेत मावळ्यांची ती इथेच आहेत. त्यांची सगळी
10वी पिढी 10वी 12वी पिढी चालू आहे या मावळ्यांची. टोटल 18 घर आहेत किल्ल्यामध्ये. आणि या मावळ्यांची नावं आहेत वांगणकर, चव्हाण, सकपाळ, भोसले, जाधव, पाडावे, फाटक, शेख, मुजावर, पडवळ, सावळ अशी नावं आहेत. या किल्ल्यावर मुस्लिम लोक सुद्धा राहत आहेत, कारण शिवाजी महाराजांनी भेदभाव केला नव्हता. 18 पगड जातीने एकत्र घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. त्यामध्ये मुस्लिम लोक सुद्धा होती त्यावेळी त्यांच्यामध्ये. या किल्ल्यामध्ये 2 घरं मुस्लिमांची आहेत आणि 16 हिंदूंची घरं, पण एकोप्याने एकत्र राहतात ती लोक. असं आपण आता किल्ल्यामध्ये बरोबर मध्यभागी आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या समोर आहोत. याच किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांच्या एक नारळाचं झाड उगवलं होतं, त्याला 2 फांद्या होत्या. शक्यतो नारळाची झाडं आपण सिंगल पाहतो, पण या किल्ल्यामध्ये डबल फांदीचं झाड उगवलं होतं. पण नेमके ह्याच झाडावर वीज पडली 2007 मध्ये आणि पूर्ण झाड हे जळून गेलं होतं. ते आता किल्ल्यामध्ये नाही आहे, ते पूर्वी हे झाड होतं किल्ल्यामध्ये. आपण आता पुढे जाऊया छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पाहायला. तर आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या समोर आलेलो आहोत. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण भारतातलं पहिलं मंदिर आहे आणि हे मंदिर छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेले, शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र. 1680ला शिवाजी महाराजांचं निधन झालं रायगड किल्ल्यावर. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला त्यांच्या मुलांनी सांभाळला. पहिले पुत्र होते संभाजीराजे, त्यांनी हा किल्ला 9 वर्ष सांभाळला 1689 पर्यंत. पण 1689ला संभाजी महाराजांची हत्या झाली औरंगजेबकडून आणि संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हा किल्ला राजाराम महाराजांकडे आला. त्यांनी 1695ला येऊन या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर बांधलं. आतमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, ज्या मूर्तीला दाढी नाही आहे. आतापर्यंत आपण शिवाजी महाराजांना नेहमी दाढी मिशीमध्येच पाहत आलेलो आहोत, पण एकमेव या ठिकाणी अशी मूर्ती आहे की ज्या मूर्तीला दाढी नाही आहे. डोक्यावर चंद्रकोर आहे, गळ्यात माळा आहेत, हातामध्ये कडे आहेत, पायामध्ये वाळा आणि कमरेमध्ये चांदीची साखळी आहे. पण इथे एक प्रश्न पडतो की आपल्याला महाराजांच्या मूर्तीला दाढी का नाही दिसत? तर काही इतिहासकार असे सांगतात की शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायच्या वेळी इथे कोळ्यांचं वेषांतर केलं होतं आणि म्हणजे महाराजा बेटावर पहिल्यांदा कोळ्यांच्या वेशात आले होते, म्हणून या मंदिरातली मूर्ती कोळ्यांच्या वेशात आहे. तर आपण आतमध्ये मंदिरात जाऊया गाभाऱ्यापर्यंत आणि ती मूर्ती कशी आहे ते आपण पाहूया. या मूर्ती दिसणार नाही कारण मूर्ती पूर्ण झाकलेली आहे. त्या मूर्तीचं मी तुम्हाला स्केच दाखवतो. डायरेक्ट मोबाईलमध्ये हे करता येईल. ओके. तर आपण आता गाभाऱ्यापर्यंत आलेलो आहोत. हे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि जसं मी उल्लेख केला की शिवाजी महाराज इथे कोळ्यांच्या वेशात आले होते असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे महाराजांची मूर्ती ही कोळ्यांच्या वेशामध्ये अशी स्थापन करण्यात आलेली आहे. पण ह्या मूर्तीवर आता सध्या आपल्याला पोशाख घातलेला दिसतोय, कारण किल्ल्यावरचे लोक शिवाजी महाराजांना शंकराचा अवतार मानतात आणि रोज सकाळी 5:30ला पूजा करतात. सकाळी 5:30ला अभिषेक झालेला आहे मूर्तीवर आणि मूर्तीवर आता पोशाख, जिरेटोप आणि मुखवटा चेहऱ्यावर लावलेला आहे. तर आपल्याला समोर दिसतो तो मुखवटा आहे महाराजांचा, पण या मुखवट्याच्या पाठीमागे मूर्ती आहे. सकाळ संध्याकाळ 2 वेळा महाराजांची पूजा होते आणि त्यावेळी ही वस्त्र बदलली जातात. समोर आपल्याला एक तलवार दिसते. ही तलवार मात्र खरी नसून ही तलवार जगदंबेची प्रतिकृती आहे. लंडनला शिवाजी महाराजांची एक तलवार आहे, तिचं नाव जगदंबा आहे. त्या जगदंबेची ही प्रतिकृती आहे. शिवाजी महाराजांची पालखी आहे. सांगू ते शिवाजी महाराजांची ती आपल्याला पालखी पाहायला मिळते. दर सोमवारी शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढली जाते, कारण किल्ल्यावरचे लोक शिवाजी महाराजांना शंकराचा अवतार मानतात. म्हणून दर सोमवारी रात्री 9:30ला पालखी उत्सव असतो. त्यावेळी मंदिराच्या भोवती 3 प्रदक्षिणा मारून किल्ल्यावरचे लोक एकत्र येऊन इथे भजन आणि शिवाजी महाराजांची आरती गातात. ही प्रथा पण त्यावेळीपासून चालू आहे. ओके. नंतर बांधलेला आहे. साधारण 1906 ते 7 मध्ये हा सभामंडप बांधला गेला होता आणि त्याला त्यावेळीचा खर्च आला होता रुपये फक्त 3,850 रुपये. हा साधारण 150 वर्षापूर्वीचा खर्च आहे. समोर दिसणारी जी इमारत आहे ही नगारखान्याची इमारत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना रोज संध्याकाळी 7 वाजता आणि सकाळी 5:30 वाजता दिवसातून 2 वेळा नौबत म्हणजे सलामी देण्याची प्रथा आहे आणि ही प्रथा पण 350 वर्षापासून चालू आहे. किल्ल्यावरचेच रहिवासी शिवाजी महाराजांना रोज सलामी देतात संध्याकाळी 7ला. त्यावेळी मंदिरामध्ये मशाली पेटवले जातात, दिवे लावले जातात, नगारे ढोल ताशे वाजवले जातात आणि मोर पंखाने शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वारा घातला जातो. आता आम्ही निघालोय महादेवाच्या मंदिराच्या दिशेने.
आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं महादेवाचं मंदिर आहे. पण समोर दिसणारं जे मंदिर आहे हे नुसतं मंदिर नाही आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंची दिशाभूल करण्यासाठी बांधलेलं महादेवाचं मंदिर आहे. नेमकं या मंदिराच्या आतमध्ये आहे तरी काय, दडलंय तरी काय, तर या मंदिराच्या आतमध्ये शिवलिंग पण आहे, नंदी पण आहे. पण त्यासोबत आतमध्ये एक विहीरसुद्धा बनवण्यात आलेली आहे. पण जी मंदिरात असणारी विहीर ही गोड पाण्याची नसून त्या विहिरीच्या आतून पूर्वी एक भुयारी मार्ग बनवण्यात आला होता, जो ह्या किल्ल्यातून साधारण 7 ते 8 किलोमीटर ओझर गावापर्यंत भुयारी मार्ग बनवण्यात आला होता. मालवणला एक छोटंसं गाव आहे ओझर, तिथे ब्रह्मानंद स्वामींची समाधी आहे, मठ आहे, आणि त्याच्याच बाजूला एक वाघाची गुफा आहे. त्या गुहेपर्यंत हे भुयार होतं. पूर्वी किल्ल्याला शत्रूंचा वेढा पडायचा. शत्रूंनी किल्ल्याला वेढा दिल्यानंतर किल्ल्याची रसद तोडली जायची. रसद तोडल्यानंतर आतमध्ये खायला प्यायला काही उरायचं नाही. धान्याची कोठारं असायची, पण काही वेळा वेढा 6-6 महिने पडायचा, किल्ल्यामध्ये खायला प्यायला काही उरायचं नाही. त्यावेळी आपले सैनिक सरेंडर करायचे. आपला किल्ला आपण हरू नये, पण शिवाजी महाराज किल्ल्यातल्या सैनिकांना सरेंडर न होता भुयारी मार्गातून किल्ल्याला रसद पाठवायचे, म्हणजे फूड सप्लाय करायचे. तसंच दारुगोळा किल्ल्यावर जर कमी पडला तर दारुगोळा आणण्यासाठी सुद्धा भुयारी मार्गांचे वापर व्हायचे. पण हे भुयारी मार्ग नेहमी गुप्त ठेवले जायचे, लपवले जायचे, कारण आपल्यामध्ये असणारी खितुरी, या किल्ल्यामध्ये 1000 लोक साधारण राहत होते त्या काळात. पण सगळेच माणसं प्रामाणिक असतील असे नाही, सर्वच लोक प्रामाणिक नसायचे. काही ना काही माणसं गद्दार पण होते. एखादा किल्ल्यातला माणूस गद्दार निघाला आणि त्यांनी शत्रूंना माहिती जर कळवली दिली तर शत्रूसुद्धा भुयारी मार्गातून येऊन किल्ला जिंकू शकतो. म्हणून भुयारी मार्ग लपवून ठेवण्यासाठी वरती आपल्याला हे महादेवाचं बांधलेलं मंदिर दिसतं. किल्ल्यातले फक्त विश्वस्त जे होते, किल्लेदार, सेनापती, सरदार आणि शिवाजी महाराज, जेमतेम 4-5 लोकांनाच माहिती होतं या किल्ल्यातून भुयारी मार्ग कुठे निघाला आहे ते. बाकीच्या सैनिकांसाठी हे फक्त मंदिर होतं. काही वेळा सैनिकांची 1-2 वर्षांनी बदलीसुद्धा केली जायची. तर आपण आता थेट जाऊया मंदिरामध्ये आणि भुयारी मार्ग कुठून होता ते पाहूया. तर आपण आता महादेव मंदिरात आलेलो आहोत आणि समोर दिसणारी जी विहीर आहे, या विहिरीच्या आतूनच हे भुयार होतं, जे आपल्याला समोर दिसतंय. या ठिकाणी दरवाजा आहे, मात्र त्या दरवाजाला आतून दगड लावलेले दिसत आहे. कारण हे दगड इंग्रजांनी 1765ला दगड लावून हा मार्ग बंद केलेला आहे. नंतरच्या काळात पाणी पण शिरत होतं आणि इंग्रजांना एक भीती होती की मराठ्यांना भुयारी मार्ग माहिती होता, म्हणजे मराठी पुन्हा भुयारी मार्गातून येऊन किल्ला जिंकू शकतात. म्हणून 1765ला हा भुयारी मार्ग दगड लावून बंद करण्यात आला. पण ह्या विहिरीमध्ये आपल्याला 2 दगड दिसत आहेत, त्या दगडांना होल केलेले दिसत आहेत. या दगडावर मशाल पेटवली जायची उजेडासाठी, विहिरीमध्ये उजेड पडावा, आणि हे इकडच्या दगडाला रस्सी बांधली जायची. उतरण्यासाठी छोटे छोटे दगडांच्या पायऱ्या दोन्ही बाजूने, तिथून मावळे खाली उतरायचे. पण शिवाजी महाराजांच्या काळात हा वरचा कठाडा नाही. हा कठाडा आता बांधलेला आहे सरकारने, साधारण 10 ते 15 वर्षापूर्वी सेफ्टीसाठी. पण पूर्वी ह्या विहिरीवरती सागाच्या लाकडाच्या फळ्या, लोखंडाचं झाकण आणि त्यावर कार्पेट पसरलं जायचं, म्हणजे बाहेरून येणाऱ्या सैनिकांना फक्त शिवलिंग दिसायचं आणि वाटायचं हे फक्त मंदिर आहे. मंदिर समजून दर्शन घेऊन मावळे बाहेर निघून जायचे. सुरू करूया का? 1 मिनिट. आपण आता किल्ल्याच्या बरोबर मध्यभागी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला शिवाजी महाराजांनी बनवलेल्या गोड पाण्याच्या विहिरी दिसतात. किल्ला बांधायच्या वेळी शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा ज्यावेळी या बेटावर प्रवेश केला तो कोळ्यांच्या वेशात. पण पहिल्यांदा आल्यावर इथे प्रश्न पडला इथे आपल्या मावळ्यांना पाणी कुठे मिळणार, म्हणून सर्वात पहिले महाराजांनी इथे पाण्याचा शोध लावला. चमत्कार घडला, 4ही बाजूने समुद्र असताना पण या बेटावर महाराजांना गोड पाण्याचे झरे मिळाले. म्हणून सर्वात पहिले विहिरींचं बांधकाम झालं आणि त्यानंतर मग किल्ल्याची पायाभरणी. या किल्ल्यावर आपल्याला 3 गोड पाण्याच्या विहिरी पाहायला मिळतात. त्यापैकी आपण या ठिकाणी जी विहीर पाहतोय या विहिरीला नाव पण आहे. या विहिरीचं नाव आहे दूध बाव. तसेच अजून 2 विहिरी आहेत, त्या विहिरींची नावं अनुक्रमे साखरबाव आणि दहीबाव आहे. शिवाजी महाराजांना समुद्राच्या मध्ये येऊन गोड पाणी सापडलं, जणू पंचामृत मिळालं असं म्हटलं गेलं. म्हणून शिवाजी महाराजांच्याच मावळ्यांनी या विहिरींना पंचामृतांची उपमा दिली. साखर, दूध आणि दही अशी विहिरींना नावं ठेवली. पण त्यावेळी मावळे या विहिरींना बाव पण म्हणत, बाव किंवा बावडी, म्हणून या विहिरींची नावं बाव किंवा साखर बाव, दूध बाव, दही बाव अशी ठेवण्यात आली. तर ह्या विहिरी आपण आता बघूया.
आतमध्ये जाऊन किती खोल आहेत त्या. तर आपण या ठिकाणी जे पाहतोय ही दूध बाव. पण शिवाजी महाराजांनी ह्या विहिरी बनवताना जास्त खोल मात्र बनवल्या नव्हत्या, कारण शिवाजी महाराजांना माहिती होतं जर आपण जास्त विहिरी खोल बनवत गेलो तर समुद्राचं पाणी नक्कीच लागेल. म्हणून समुद्राचं पाणी लागू नये विहिरींना म्हणून या विहिरींची खोली फक्त 25 ते 30 फूट ठेवण्यात आली. पण त्या काळामध्ये पाझर तलाव सुद्धा बांधले गेले, जेणेकरून महाराजांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना सुद्धा राबवली होती. त्यामुळे या विहिरींना 12ही महिने पाणी असतं आणि हेच पाणी किल्ल्यातले रहिवासी आजही वापरतात. आता आपण दुसरी विहीर पाहूया, तिचं नाव आहे साखरबाव. साखर विहीर. आपण ह्या आता तिन्ही विहिरी ज्या पाहिल्या, या तिन्ही विहिरींवर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मात्र पहारा असायचा. आणि पहारा असण्याचं कारण म्हणजे विष प्रयोग. या किल्ल्यामध्ये 1000 लोक राहायचे, पण सगळ्याच माणसांवर विश्वास ठेवता येत नव्हता, कारण कोण ना कोणतरी किल्ल्यामध्ये गद्दार असायचे. 1000मध्ये एखादा माणूस गद्दार निघाला आणि त्यांनी विहिरींमध्ये विष टाकलं तर दुसऱ्या दिवशी पाणी पिणारी माणसं सर्व मृत्युमुखी पडू शकतात. शिवाजी महाराज ह्या प्रत्येक विहिरीवर कमीत कमी 2 ते 3 पहारेकरी ठेवायचे. पण शत्रू एवढा चालाक असायचा की तो पहारेकरांनाच फितूर करून घ्यायचा आणि काही वेळा पहारेकरीच विष टाकायचे. आता या विहिरीवरचे जर पहारेकरी फितूर असले मग त्यांना पकडायचं कसं? तर त्यावेळी शिवाजी महाराजांचा एक नियम होता की जे सैनिक विहिरीवर पाणी प्यायला प्रथम येतील त्यांनी विहिरीतलं काढलेलं पहिलं पाणी हे पहारेकरांना पहिलं पाजायचं आणि नंतर आपल्या सैनिकांना प्यायला द्यायचं. हे पहिलं पाणी जर पहारेकरांनी नाही पिलं तर लगेच त्यांना कैद केली जायची. पहारेकरी पाणी पित नाही म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. तोच नियम शिवाजी महाराजांचं जेवण बनवणाऱ्यांना सुद्धा असायचं. कुठला पण राजा असो त्या राजांचं जेवण बनवलं जायचं. त्या बनवणाऱ्या आचार्यांना पहिलं त्यांना टेस्ट करावं लागायचं, चाखावं लागायचं. नाही चाखलं की त्यांना पण कैद केली जायची. आपण आता आलो तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिराकडे आलेलो आहोत. मंदिराच्या समोर किल्ला बांधताना शिवाजी महाराजांना गोड पाणी सापडणं हा शुभशकुन मानला गेला. सर्वात पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी या कुर्टे बेटावर तुळजापूरच्या भवानी मातेचं आपल्या कुलदेवतेचं मंदिर बांधलं. तारीख होती 25 नोव्हेंबर 1664. त्या दिवशी या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांनी तुळजापूरच्या भवानी मातेच्या मूर्तीची स्थापना केली आणि त्या दिवशी किल्ल्याची पायाभरणी सुद्धा. किल्ला बांधताना आणलेले ब्राह्मण मात्र समुद्र पार करायला नकार देत होते. समुद्र पार करणं हे ब्राह्मणांमध्ये पाप मानलं जात होतं. ब्राह्मण इथे न आल्यामुळे शिवाजी महाराजांना मालवणला जाऊन गणेश पूजन करावं लागलं. मालवणलाच वायरी बीचवर एक प्रसिद्ध दगड आहे ज्याला मोर्याचा दगड म्हणतात. त्याच दगडावर शिवाजी महाराजांनी गणेश पूजन केलं आणि त्या दगडावर सूर्य, चंद्र, शिवलिंग, पादुका यांच्या आकृत्या कोरल्या आणि त्याच दगडावर गणेश पूजन करून नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा अरबी समुद्रामध्ये सिंधुदुर्ग किल्ला बांधून घेतला. त्यावेळी स्थापन करण्यात आलेली तुळजापूरची भवानी माता किंवा भवानी मातेची मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते, जी मूर्ती चतुर्भुजा आहे. दर दिवशी या मूर्तीची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर दरवर्षी वार्षिक देवीचा गोंधळ सुद्धा घातला जातो. त्याचबरोबर नवरात्र सुद्धा साजरी होते. पण शिवाजी महाराजांच्या काळातलं मंदिर ढासळलं, त्या जागी आता सरकारने नवीन मंदिर बांधलेलं आहे. पण मूर्ती मात्र तीच आहे जी 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी स्थापन केली होती. ती आपण मूर्ती पाहूया. तर आपण आता ह्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरून जे समोर जे बीच पाहतो आहे हे मालवणचा प्रसिद्ध बीच आहे, ज्याला तारकर्ली बीच म्हटलं जातं. हे समोरच आहे. त्यापुढे 6 ते 7 किलोमीटरवर देवबागचं बीच आहे, जिथे समुद्र आणि नदीचा संगम आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्या समोर आहे वेंगुर्ल्याचे भोगवे बीच. पुढे हा समुद्र गोव्यापर्यंत गेलेला आहे. पुढे गोवा, कर्नाटक, केरळ ते कन्याकुमारी आहे.
तर हा पूर्ण अरबी समुद्र त्या काळामध्ये पोर्तुगीजांच्या अंमलाखाली होता दक्षिणेकडला. त्यावेळी गोव्यावर पोर्तुगीजांचं राज्य चालत होतं. त्यामुळे किल्ला बांधताना शिवाजी महाराजांनी ह्या समुद्रामध्ये आपली 27 जहाजं म्हणजे आरमार पूर्ण मुलूक हा त्या काळामध्ये जमिनीवरचा हा आदिलशहाच्या ताब्यात होता. म्हणून आदिलशहाचं आक्रमण होण्याची शक्यता असल्यामुळे शिवाजी महाराजांनी आपली 5000 मावळ्यांची जागता पहारा या पूर्ण किनारपट्टीवर ठेवला होता आणि या किल्ल्याचं बांधकाम दिवस रात्र 3 वर्षामध्ये करून घेतलं होतं. आपण आता पुढे जाऊया एका सर्वात उंच किल्ल्यातल्या बुरुजावर, ज्याला टेहळणीचा बुरुज म्हटलं जातं, जिथून शिवाजी महाराजांचे मावळे हे समुद्रातून येणाऱ्या शत्रूंच्या जहाजांवर नजर ठेवत असत. ती आपण किल्ल्यातली सर्वात उंच जागा पाहूया. तर आपण आता आलो आहोत किल्ल्यातल्या सर्वात उंच बुरुजावर, ज्याला टेहळणीचा बुरुज म्हटलं जातं. इथूनच शिवाजी महाराजांचे मावळे पूर्ण दिवसभर चारी बाजूने समुद्रावर पाहणी करत असायचे, जेणेकरून लांबून येणारी शत्रूंची जहाजं सहज दिसावी. आणि शत्रूंची जहाजं सहज दिसल्यानंतर इथले मावळे लगेच या काठीला निशाण फडकवत असत आणि निशाण फडकवून किल्ल्यातल्या मावळ्यांना सावध करत असत. म्हणून या बुरुजाला दुसरं नाव पण सुद्धा आहे. या बुरुजाचं दुसरं नाव आहे टेहळणीचा बुरुज. पहिलं नाव निशाण काठीचा बुरुज, निशाण फडकवलं जायचं आणि ह्या बुरुजाला निशाण काठीचा बुरुज सुद्धा नाव दिलं गेलं होतं. तर इथून दिसणारा हा अथांग समुद्र अरबी समुद्र आहे, जो उत्तरेकडे रत्नागिरी, मुंबई, गुजरात, कराची पर्यंत पसरलेला आहे. साऊथला गोवा, कर्नाटक, केरळ ते कन्याकुमारी. तर ह्या बुरुजावरून आपल्याला जे मध्ये मध्ये रिकाम्या ह्या जागा दिसतात, या सगळ्या तोफा ठेवायच्या जागा आहेत. समोरून जर शत्रूने हल्ले केले, किल्ल्यावर आक्रमण केली, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, सिद्धी, तर त्यांना उत्तर देण्यासाठी इकडे सुद्धा तोफा ठेवल्या जायच्या. समोरून हल्ला झाला की लगेच इकडनं आक्रमण केलं जायचं आणि पाठीमागे इकडे दारुगोळा साठवला जायचा, जशी आवश्यकता असेल तशी. पण दारुगोळा या किल्ल्यावर कधी एकत्र साठवला गेला नाही, कारण समुद्रातून सुद्धा तोफेंचे गोळे किल्ल्यामध्ये येऊन पडायचे. एखादा गोळा कोठारावर पडला की स्फोट घडायचा, म्हणून दारुगोळा कधीच एकत्र साठवला गेला नव्हता या किल्ल्यावर. तशी महाराजांचं नियोजन होतं. पण याच किल्ल्यावरून आतून एक चोरवाट सुद्धा बनवण्यात आली होती, जी शिवाजी महाराजांनी कधी वापरली नाही, पण शिवाजी महाराजांसाठी चोर दरवाजा बनवण्यात आला होता. समोर आपल्याला दिसतोय एक छोटासा किनारा दिसतोय आणि बाहेर येण्यासाठी छोटासा दरवाजा पण आहे त्या ठिकाणी. कधी काही काळी शिवाजी महाराज किल्ल्यावर आल्यावर जर हल्ला झाला किल्ल्यावर, तर शिवाजी महाराजांना ताबडतोब किल्ल्यातून बाहेर येऊन जहाजातून त्यांना दुसरीकडे नेलं जायचं, दुसऱ्या किल्ल्यावर. पण त्या चोर दरवाजाचा वापर महाराजांनी कधीच केला नाही, तशी कधी वेळच या किल्ल्यावर आली नाही. पण या किल्ल्यांवर शिवाजी महाराजांच्या सुनबाई यायच्या, ताराराणी साहेब, कोल्हापूरच्या राणी होत्या. ताराराणी 1707 मध्ये या किल्ल्यावर 4 महिने राहिल्या होत्या. त्यावेळी आपल्या दासींना घेऊन संध्याकाळच्या वेळी फेरफटका मारायला त्या किनाऱ्यावर जात असत, म्हणून त्या जागेला नाव पडलं राणीची वेळा. पूर्वीचे लोक समुद्राच्या काठाला वेळा म्हणायचे, वेळा म्हणत, मग त्याला राणीची वेळा हे नाव दिलेलं आहे. पण खरा चोर दरवाजा होता. इथे आपल्याला सुकलेलं वाळलेलं गवत दिसत आहे, जे ट्रेनिंग सेंटर होतं. इथे सैनिकांना तलवारबाजी, लाठीकाठी, दानपट्टा, घोडसवारी, भालाफेक यासारख्या गोष्टी त्यांना इथे शिकवल्या जायच्या. समोर दिसणारी तडभिंत ही नागमोडी वळणाची आहे, कारण समुद्राच्या लाटांचा मारा त्यावेळी प्रचंड असायचा. समुद्राच्या लाटांनी तडभिंत ढासळू नये म्हणून भिंत बांधताना वेडीवाकडी बांधली गेली होती आणि भिंत बांधताना शिसं आतमध्ये मात्र टाकलं गेलं होतं. कारण शिवाजी महाराजांना माहिती होतं किल्ला भरपूर वर्ष टिकावा आणि मजबूत राहावा, यासाठी शिसं हे उपयोगात आणलं पाहिजे. लोखंड होतं शिवाजी महाराजांजवळ, पण लोखंड वापरायचं नाही हे ठरवलं गेलं होतं. कारण लोखंड वापरलं असतं तर समुद्रामध्ये गंज चढला असता आणि या किल्ल्याच्या भिंती कधीच पडल्या असत्या. किल्ला भरपूर वर्ष टिकावा, मजबूत राहावा म्हणून 500 खंडी शिसं वितळलं गेलं आणि उखळतं शिसं ह्या दगडांमध्ये टाकलं गेलं पायामध्ये समुद्रामध्ये. एक मन म्हणजे 40 किलो आणि एक खंडी म्हणजे 800 किलो, असे 500 खंडी शिसं वापरून हा किल्ला बांधला गेला. म्हणून या किल्ल्याचा खर्च 1 कोटी होऊन सुवर्णमुद्रा एवढा आला. त्यावेळी शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकून सोनं आणलं आणि त्या सोन्याच्या नाण्याने हा समुद्रात किल्ला उभा केला. जवळपास 1 कोटी सुवर्ण नाणी ह्या किल्ल्याच्या बांधकामाचा खर्च झाला. तर आपण आता पुढे पाहणार आहोत
शिवाजी महाराजांच्या सूनबाई ताराराणी साहेब ह्या किल्ल्यावर आल्यावर कुठे राहत असत, त्या राजवाड्याचे अवशेष आपण आता पुढे बघणार आहोत. तर आपण आता इथून समोर पाहतोय की आपल्याला मालवण हे गाव दिसतं या सिंधुदुर्ग किल्ल्यावरून. पण ह्या मालवणचा पण एक इतिहास आहे. साधारण हा सिंधुदुर्ग किल्ला बांधताना म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात 350 वर्षापूर्वी या मालवणमध्ये एवढी नारळची झाडं, घरं नव्हतीच. हा किल्ला बांधताना सुद्धा हे मालवण म्हणजे अर्धा समुद्रच होता. साधारण 1 ते 1.5 किलोमीटर आतमध्ये समुद्राचं पाणी होतं आणि त्याच काळामध्ये इथे मिठागरंसुद्धा होती. म्हणजे मीठ तयार केलं जात होतं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. पण ज्या ठिकाणी मीठ तयार केलं जात होतं या मालवणमध्ये, त्या मिठाला मात्र लोक मीठ म्हणत नव्हते. तर त्यावेळीचा शब्द होता लवण, कारण संस्कृतमध्ये लवण म्हटलं जातं मिठाला. आणि हे मीठ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनवलं जात होतं म्हणून ह्या गावाला महालवण म्हटलं जात होतं. आणि त्याच महालवणचा बोलता बोलता मालवण झालं आणि गावाला मालवण नाव पडलं. आपल्याला प्रश्न पडला असेल की शिवाजी महाराज किल्ला बांधताना सिमेंट म्हणून काय वापरत होते, की खरंच 350 वर्षापूर्वी सिमेंटचा शोध लागला होता का? तर 350 वर्षापूर्वी सिमेंट नव्हतं आणि सिमेंटचा शोधसुद्धा लागला गेला नव्हता. पण हे सिमेंट म्हणून शिवाजी महाराज वापरायचे तरी काय, किल्ला कसा बांधला जायचा? तर किल्ला बांधण्यासाठी चुन्याचा वापर प्रामुख्याने केला जायचा. चुनखडी त्याला म्हटलं जातं. हा किल्ला बांधताना पण शिवाजी महाराजांनी या कुरटे बेटावर घाणे तयार केले होते. घाणे म्हणजे घाण्याला एक बैलाची जोडी लावली जायची आणि घाण्यामध्ये एक दगडाचं चाक ठेवलं जायचं. बैलांना हाकवणारा एक माणूस असायचा. जसे बैल गोल गोल फिरायचे तसं ते घाण्याचं चाक बैलांसोबत फिरायचं. त्यावेळी शिवाजी महाराजांचे मावळे समुद्रात जाऊन समुद्रातून शंख शिंपले गोळा करायचे. त्या शंख शिंपल्यांचा ढीग केला जायचा आणि ते शंख शिंपले त्या घाण्यात टाकून त्याची बारीक पावडर तयार केली जायची शिंपल्यांची. आणि ती शिंपल्यांची पावडर बाहेर काढून त्यामध्ये काळा गूळ, समुद्रातील वाळू, रेती, खडी, भेंडीच्या भाजीचा रस, उडीदाची डाळ, बेलफळ, कात, झाडाचा डिंक, तांदळाची तुसं, घेवडा हे सगळे चिकट पदार्थ एक करून त्याची ही पेस्ट तयार केली जायची आणि सिमेंट म्हणून दगड चिटकवण्यासाठी वापरली जायची. तर आपल्याला समोर जो चुना दिसतोय, जे व्हाईट कलरचं मटेरियल आहे, हा 350 वर्षापूर्वीचा बांधकामासाठी वापरलेला चुना आहे. याला चून खडक किंवा चुनखडी म्हटली जाते. त्यातूनच सगळे हे समुद्रामध्ये किल्ले बांधले गेले होते. आणि इकडे आपल्याला पाझर तलाव दिसतो कुठे. हा या बुरुजाच्याच बाजूला आणि बरोबर विहिरीच्या समोर एक पाझर तलाव आहे. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना सुद्धा आखली होती. त्यावेळी या बेटावरचे दगड काढून तलाव तयार केले आणि या तलावामध्ये पावसाचं पाणी साठायचं आणि तेच पाणी विहिरींना भेटायचं. त्यामुळे विहिरींना 12 महिने पाण्याचा साठा होत होता. त्यासोबत दगड कापताना शिवाजी महाराजांकडे नवीन यंत्रसामुग्री नव्हती. मग त्या काळामध्ये दगड कशी कापली जायची, तर दगड कापण्यासाठी सरळ दगडांना काही अंतर सोडून होल केली जायची आणि त्यामध्ये सागाची लाकडं भरली जायची आणि त्यामध्ये पावसाचं पाणी त्या सागाच्या लाकडांवर टाकलं जायचं आणि 10 ते 12 दिवसांनी लाकडं फुगू लागली की दगडांना भेगा जायच्या, क्रॅक जायचे. दगडांना भेगा पडल्या की फातरवड लोक त्या दगडांना आकार द्यायचे आणि तसे चौकोनी दगड घडवून ते किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरले जायचे. तर आपल्या समोर एक खडक तोडलेले दिसतात. ह्या बेटावरचे जे खडक आहेत आणि हेच दगड सर्व तोडून किल्ल्याच्या भिंती बांधल्या गेल्या होत्या. इकडचे दगड वापर. या ठिकाणी आपल्याला किल्ल्यामध्ये 350 वर्षापूर्वीचे अवशेष दिसतात. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या सूनबाई छत्रपती ताराराणी साहेब यांचा वाडा होता. साधारण 1765 मध्ये इंग्रजांनी येऊन या ठिकाणी हा ताराराणीचा वाडा हा पूर्ण उद्ध्वस्त केला. त्यांचा उद्देश होता शिवाजी महाराजांचा किंवा मराठ्यांचा इतिहास जो आहे तो पुढच्या पिढ्यांना कळू नये. इतिहास नष्ट करण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांचे बरेचसे किल्ले उद्ध्वस्त केले. रायगड, प्रतापगड, सिंहगड यासारखे बरेच किल्ले उद्ध्वस्त करण्यात आले. पण इंग्रजांनी राजस्थानचे किल्ले मात्र तोडले नाहीत. कारण राजस्थानचे नंतरचे राजा त्यांच्यासोबत लढलेच नाहीत. त्यांनी शरणागती पत्करली म्हणून त्यांचे किल्ले वाचले. पण मराठा कधी झुकले नाहीत. मराठा लास्ट टाइम तक लढत राहिले. मराठ्यांचं साम्राज्य हे पाकिस्तानमध्ये असणाऱ्या अटक किल्ल्यापर्यंत होतं. साधारण 1761 मध्ये पानिपतची लढाई झाली आणि पानिपतमध्ये मराठ्यांची हार झाली. पानिपतची लढाई मराठी जिंकली असते तर आज पण पूर्ण भारतावर मराठ्यांचंच राज्य असतं. एका लढाईच्या पराभवामुळे मराठा साम्राज्य हळूहळू संपत गेलं.
1818ला मराठेशाही संपली, पण त्याच वेळी त्याच्या अगोदर महाराजांचे किल्ले मात्र उद्ध्वस्त झाले इंग्रजांकडून. तर त्या ठिकाणी आपल्याला एक फुलाची डिझाईन पण दिसेल की किती राजवाडा सुंदर होता, या ठिकाणी अंदाज येईल आपल्याला. हे चुन्यामध्ये फुल बनवलेलं आहे त्यावेळी, आणि हे राजवाड्याचा गेट आहे. मंदिराच्या अगदी उजव्या बाजूला म्युझियम आहे. आता मी म्युझियम मध्ये चाललोय. तुळजा फिरंग ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः वापरलेल्या तलवारींपैकी एक असून ही तलवार शहाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भेट दिलेली होती. इथे वाघनखे पण आहे. इथे वाळूची गणेश मूर्ती पण आहे. तसंच सरदारांच्या पगड्या आणि नगारे पण आहेत. म्युझियम बघून आम्ही आता तलावाच्या दिशेने निघालोय. तलाव पाहायला आलेलो आहोत. हा सिंधुदुर्ग किल्ल्यामधलाच एक तलाव आहे. ह्याला घोडे तलाव सुद्धा म्हटलं जातं, कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या किल्ल्यावर काही मोजके घोडे होते आणि सैनिकांचे घोडे ते पाणी प्यायला येत असत, म्हणून ह्याला घोडे तलाव हे नंतर नाव पडलं होतं. पण खरा हा तलाव शिवाजी महाराजांनी पावसाचं पाणी साठवण्यासाठी बांधला होता, कारण किल्ल्याचं बांधकाम ज्यावेळी चालू झालं होतं त्यावेळी गोड पाण्याची आवश्यकता होती. कारण समुद्राचं पाणी किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलं गेलं नव्हतं, कारण समुद्राच्या पाण्यामध्ये क्षार असतात, मीठ असतं, आणि मिठाचं बांधकाम म्हणजे समुद्राचं जर पाणी बांधकामासाठी वापरलं तर ते बांधकाम ठीक होणार नाही, चांगलं होणार नाही, हे महाराजांना माहिती होतं. म्हणून समुद्राचं पाणी बांधकामासाठी न वापरता महाराजांनी पावसाचं पाणी साठवण्यासाठी हे तलाव बांधले आणि तेच पाणी किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरून घेतलं. तर हा या ठिकाणी आपल्याला हा तलाव दिसतो. या ठिकाणी आपल्याला जरीमरी मातेचं मंदिर पाहायला मिळतं. हे मंदिर एक मराठा सरदाराने बांधलं होतं, त्यांचं नाव होतं तुकाराम यसब आयरेकर. या ठिकाणी आपल्याला प्राकृत मराठीमध्ये
शिलालेखावर उल्लेख केलेला दिसतो. त्यावर लिहिलं आहे की हे देऊळ तुकाराम यसबा आयरेकर शके श्री चित्र यांनी बांधिले सन 1813. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मोडी लिपी लिहिली जायची. त्यानंतर ही प्राकृत मराठी आणि आताच्या काळामध्ये देवनागरी, ज्यामध्ये 2 शब्दांच्या मध्ये अंतर ठेवलं जातं. तर ह्या किल्ल्यामध्ये राहणाऱ्या लोकांची गावदेवी आहे, ग्रामदेवता आहे. पूर्वी गावांमध्ये रोगराई येऊ नये, रोगराई पसरू नये, प्रत्येक गावाच्या वेशीवर जरीमरी मंदिर बांधायची प्रथा होती. त्यावेळीचे लोक हिंदी संस्कृतमध्ये तापाला ज्वर म्हणायचे, ज्वर किंवा जर, आणि जराला मारणारी म्हणजे मरी आई, म्हणून गावामध्ये रोगराई पसरू नये म्हणून ही मंदिरं असायची. आदिमातेचं स्वरूप असल्यामुळे आतमध्ये मूर्ती नाही आहे, पण ह्या किल्ल्यातल्या स्त्रिया दर शुक्रवारी आणि मंगळवारी देवीच्या नारळ खाण्याच्या ओट्या भरायला येतात. आता आपण शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे पाहायला लागलो. तर आपण आता ज्या ठिकाणी आलो आहोत, या ठिकाणी शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे उमटलेले आहेत. हा सिंधुदुर्ग किल्ला बांधताना शिवाजी महाराज इथे फार काळ उपस्थित राहू शकले नव्हते, कारण ह्या किल्ल्याचं बांधकाम चालू असतानाच शिवाजी महाराजांना आग्र्याला सुद्धा जावं लागलं होतं. औरंगजेबने आग्र्यावरून पत्र पाठवून शिवाजी महाराजांना बोलवून घेतलं होतं. त्यावेळी या किल्ल्याचं बांधकाम चालू होतं. पण शिवाजी महाराज नसताना या किल्ल्याचं बांधकाम सतत 3 वर्ष चालूच राहिलं. शिवाजी महाराज हे आग्र्यातून सुटल्यानंतर हा सिंधुदुर्ग किल्ला पाहायला आले. या किल्ल्याचं बांधकाम शिवाजी महाराजांच्या नजरेस भरलं. बांधकाम प्रचंड आवडलं. खुश होऊन शिवाजी महाराजांनी सगळ्या मावळ्यांचा सत्कार केला. सर्वांनी आपलं बक्षीस स्वीकारलं. पण शिवाजी महाराजांचे जे मेन इंजिनियर आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर, त्यांनी मात्र या ठिकाणी शिवाजी महाराजांकडून कुठलंच बक्षीस घेतलं नाही. सोन्या चांदीची नाणी, जहागीर, वतन असं काहीच मागितलं नाही. पण शिवाजी महाराजांकडे एक मागणी केली की महाराज, बाकीचे किल्ले तुम्ही जमिनीवरचे हे जिंकलेले आहेत, पण हा समुद्रामध्ये बांधलेला हा पहिला सिंधुदुर्ग किल्ला, ज्या किल्ल्यावर आपले हाताचा आणि पायाचा ठसा राहावा, एक आठवण राहावी, अशी आमची इच्छा आहे. म्हणून आम्हाला तुमच्या हाताचे आणि पायाचे ठसे द्यावे. मागताना शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा मागितला हिरोजी इंदुलकरांनी. महाराजांनी खुशीने ते बहाल केले, पण एक कारण विचारलं की इंजिनियर, तुम्ही असे ठसे का मागितले? एक उजवा हात, एक डावा पाऊल. कारण डावा पाऊल आपल्याकडे अशुभ पण मानला जातो. आपण घरामध्ये टाकताना उजवा पाऊल पहिलं टाकतो, कधी डावं टाकत नाही. पण ह्याचं कारण जेव्हा विचारलं महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना, त्यावेळी हिरोजी इंदुलकर म्हणाले, महाराज, एवढे किल्ले लढवले, जिंकले, बांधले आपण, ज्या हातात तलवार घेऊन तुम्ही आमच्यासाठी आयुष्यभर लढलात महाराज, तो उजवा हात, म्हणून उजव्या हाताचा आम्हाला ठसा द्या. आयुष्यभर जो महाराज प्रवास तुम्ही केला तो घोड्यावर बसून केला, आणि त्या घोड्यावर चढताना आपलं जे पहिलं पाऊल पडतं ते महाराज डावं पाऊल, म्हणून आम्हाला डाव्या पायाचा ठसा द्या. हे दोन्ही ठसे महाराजांनी चुन्यावर उमटून दिलेले आहेत 350 वर्षापूर्वी. आजही आपल्याला हे ठसे पाहायला मिळतात. थोडासा हाताचा ठसा खराब झालेला आहे, कारण लोकांनी हात ठेवून त्यावर पाहिलेला आहे. आपण आता थेट जाऊया महाराजांचा हाताचा आणि पायाचा ठसा पाहायला. प्रवेशद्वार दिसतोय. सिंधुदुर्ग किल्ल्याचा हा मुख्य प्रवेशद्वार एकच आहे आणि ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत. पण हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आपल्याला बाहेरून नावेतून येताना मात्र दिसत नाही. शत्रूंना बाहेरून किल्ल्याचा दरवाजा ओळखता येऊ नये आणि शत्रूने केलेला तोफेचा थेट मारा हा दरवाजावर पोहोचू नये म्हणून दरवाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा मध्ये बुरुज बांधला होता. या बुरुजाचं नाव होतं गौमुखी बुरुज.
या बुरुजामुळे बाहेरून शत्रूंना दरवाजा दिसत नसे आणि बाहेरून तोफेंचे हल्ले या दरवाजावर होत नसे। त्याचबरोबर आतमध्ये या किल्ल्यामध्ये येण्यासाठी हे नागमोडी वळण आहे। समजा किल्ल्यावर शत्रूने हल्ला केला आणि हत्तीचा वापर केला किल्ल्याचा दरवाजा तोडण्यासाठी, तर हत्तीचा स्पीड हा कमी झाला पाहिजे की हत्तीचा स्पीड कमी व्हावा। या ठिकाणी आतमध्ये किल्ल्यामध्ये येण्यासाठी नागमोडी वळणाचा रस्ता ठेवण्यात आला। हत्ती नसेल तर लाकडाचा ओंडका सुद्धा वापरला जायचा। एक लाकडाचा ओंडका पकडायला भरपूर सैन्य लागायचं आणि धावत ते दरवाजापर्यंत लाकडाचा ओंडका आणायचे, पण रस्त्याला वळण आल्यामुळे लाकडाचा ओंडका घेऊन धावणं शत्रूंच्या सैनिकांना शक्य नसायचं। शत्रूने कितीही प्रयत्न केले तरी हत्ती केवळ लाकडाच्या ओंडक्याने ते दरवाजे तोडू शकत नव्हते। एक शेवटचा पर्याय म्हणजे भाल्या कुऱ्हाडीने दरवाजावर हल्ला करायचे। शत्रू जर दरवाजावर तसा रात्रीचा हल्ला झालाच तर वरती आपल्याला 3 होल दिसतात, त्या होलातून शिवाजी महाराजांचे मावळे गरम तेल सोडायचे। उखळतं गरम तेल शत्रूंच्या अंगावर टाकलं जायचं आणि त्यांना भाजून ठार केलं जायचं। आता या किल्ल्याच्या दरवाजाला 350 वर्ष झालेली आहेत आणि दरवाजा सागाच्या लाकडाचा बनलेला आहे। रोज संध्याकाळी 7ला किल्ल्याचा दरवाजा बंद केला जातो आणि रोज सकाळी 6ला उघडला जातो। किल्ल्यामध्ये राहणारी माणसं हा दरवाजा रोज बंद करतात। आजही प्रथा चालू आहे आणि या दरवाजाच्या आतली बसायची जागा पहारेकऱ्यांची आहे। दरवाजाला सुरक्षा देण्यासाठी आतमध्ये पहारेकरी बसत असत। यांना देवड्या म्हटलं जातं। एक असेल ते देवडी, 2 होते त्यामुळे देवड्या म्हटलं जातं। या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काळातली एक तोफ सुद्धा आपल्याला बघायला मिळते। ही त्यावेळीची तोफ आहे। अशा ह्या किल्ल्यावर 250 ते 300 तोफा होत्या। शेवटी हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि इंग्रजांनी या किल्ल्यावरच्या बऱ्याचशा तोफा पळून नेल्या, त्यामुळे आपल्याला किल्ल्यामध्ये मोठ्या तोफा पाहायला मिळत नाही। हे सर्व 350 वर्षापूर्वीचं बांधकाम। हा समोरच आपल्याला एक मारुतीचं मंदिर दिसतं। किल्ला बांधून झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर बांधलं। आज ना उद्या या किल्ल्यावर लढाईचे प्रसंग नक्कीच येतील। लढाईला जाताना मावळे मारुतीचं दर्शन घेऊन जातील आणि त्यांना लढण्यासाठी बळ मिळेल, स्फूर्ती येईल, शक्ती मिळेल, म्हणून किल्ल्याच्या बाहेर मारुतीचं मंदिर शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतलं। ही मूर्ती 1667 साली स्थापन केलेली आहे आणि वरचा मंदिराचा भाग आता सरकारने तयार केलेला आहे। तर अशा प्रकारे आम्ही आज सिंधुदुर्ग किल्ला एक्सप्लोअर केला आणि आम्हाला जे गाईड मिळालेले हेमंत वांगणकर, ते याच किल्ल्यावरचे रहिवासी असल्याने त्यांनी आम्हाला खूप छान माहिती सांगितली। आजही हा किल्ला स्वतःच्या भव्यतेने आणि इतिहासाने सर्वांना प्रेरणा देत आहे। तुम्ही पण या किल्ल्याला एकदा तरी नक्की भेट द्या। आणि आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा। आता आम्ही परतीची बोट पकडली आहे आणि आम्ही निघालोय मालवणला आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत ओझर येथील शिवकालीन रहस्यमय गुहा, जी थेट जाते सिंधुदुर्ग किल्ल्यावर। तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमची काळजी घ्या।